चला तर मायना एनजे आले बॅटिंग साठी बॅकफुटला गेले. बॅकफुट पॉइंटला हा फटका केला. एक सिंगल फलकावरती ऍड होते. एनजे आणि अतुल बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती उत्कर्ष कोठावळे 2 धाबा फलकावरती आहेत. 2 धाब्याने धावसंख्येला श्री गणेश झालाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. डॉट बॉल येतोय. निर्धावचनचे सांगता झाले. वेगात टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा लो राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. बॅकफुटला गेले. बॅकफुट पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका जमिनी लगत केला. पुन्हा एकदा 2 धाबा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाईल. 4 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. उत्कर्ष कोठावळेला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. हो स्टेप आउट केला. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. कॉर्नर बोल्टची संधी. उत्कर्ष कोठावळे चेंडूच्या खाली. एनजेचा खेळ संपला. विकेट नंबर 1. एनजे बॅक टू दी पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. व हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. 5 वरती धावफलक. SP कन्स्ट्रक्शन आंबा आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसंदेश स्पोर्ट्स परळे या 2 संघांमध्ये ही लढत दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला फक्त आणि फक्त ठेवलाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. पहिल्या षटकाची होते सांगता 5 धाबा धावफलकावरती. एका गड्याच्या 6 धाबा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती लगावले गेले आहेत. पहिलं षटक पुन्हा एकदा उत्कर्ष कोठावळेच्या नावावरती. एक महत्वाची विकेट आणि 6 धाबा फक्त आणि फक्त. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. सूरज लाड. फुल टॉस बॉल. फुल्ली लॉस. मनगडाचा वापर. मनगडाची ताकद या बॉल वरती दाखवले षटकार सतीश पाटीलच्या बॅटमधून. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय.
हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जाते. एक सिंगल धावफलकावरती इथून ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 13 वरती जाऊन पोहोचते आणि प्रथमच स्ट्रायकर एन वरती या मॅच मध्ये अतुलला आपण पाहणार आहोत. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन हवा यात्रा षटकार. एकोणीसावा हा प्रकार. आता शॉर्ट बॉलचा वापर अखेर केला गेला. बॉल चाललाय पाठीमागे. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. फेकी खराब झाले. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आता चालू झाले. 3 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 3 धाव्याने धावफलक आता पाहिलं तर पुढे सरसावत आहे. 22 च्या आकड्यावरती धावफलक. 22 ऑन दी बोर्ड. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने डेलिकट टच पाहायला मिळालाय. डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने त्याला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 24 वरती धावफलक. 2 षटकांचा खेळ संपला. 12च्या सरासरीने बनवलाय 24 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये उत्कर्ष कोठावळे पुन्हा एकदा दाखवत असताना पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये उत्कर्ष कोठावळेला आपण पाहतोय. स्ट्रायकर एन वरती आता अतुल. एक षटकार आलाय त्याच्या बॅटवरून. बॅटची गडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 25 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ. उत्कर्ष कोठावळेवरती ती जबाबदारी दिली गेली. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये हायलाइट राहिले उत्कर्ष कोठावळेची गोलंदाजी. बॅटिंग तितकीशी आलेली नाहीये मात्र गोलंदाजीमध्ये खूप चांगला खेळ राहिलाय. यावेळेस बॅकफुटला गेले. हलक्या हाताने ढकललाय बॉलला. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा आता विचार केला तर 27 वरती धावफलक. संयमाने बॅटिंग सुरू आहे. अगदी पहिलं तर एक षटकार आला त्यानंतर सिंगल डबल वरती भर दिलाय. सतीश पाटील यांच्याकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावून बॅटिंग करत असताना देखील पाहायला मिळतात. हलक्या हाताने स्ट्रोक्स केले जातात. ज्यावेळेस संधी मिळाले त्यावेळेस त्या संधीचं सोनं केलंय. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. उत्कर्ष कोठावळेच्या विरोधात थोडीशी संयमाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय कारण त्यांना देखील माहिती आहे या खेळाडूच्या विरोधात मोठे स्ट्रोक खेळणं सोपं नाहीये. पायावरती मनगडाच्या साहाय्याने फ्लिक ऑफ द रिस्क. लेगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव धावफलकावरती. फेकी केले जरूर. बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न सुरू झालाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये नवसंदेश स्पोर्ट्स पर्याय संघाचे क्षेत्ररक्षक एका वेगळ्या लईमध्ये क्षेत्ररक्षण करत होते मात्र या मॅच मध्ये चुका होत आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका आणि त्याचा भुर्दंड हा भोगावा लागेल. 29 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. पहा उत्कर्ष कोठावळेचे बॉलिंग स्टॅट देखील आमच्या स्कोरर दुर्वांकुर बेर्डे यांच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 2 षटका हाताळली. 19 धावा खर्च केला गौसिया स्पोर्ट्स संघाच्या विरोधात.
आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवल्या आणि त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 10 धावा श्रद्धा स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये. गोलंदाजी चांगली आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकल राहिले. जरूर विकेट मिळालेल्या नाहीयेत तरी देखील इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न. जितक्या कमी धावा संघाचा कर्णधार खर्च करेल तितक्याच उर्वरित गोलंदाजांचं काम देखील सोपं होतं. याही वेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर होता, जाऊ दिलाय बॉलला. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा केस संपला. 29 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस एका कडेच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 साठी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. चौथ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय. हो, पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, अँगलने थोडासा बाहेर गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. धावफलक स्थिरावलं 29 वरती. चौथं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली सुयश पवार वरती. मात्र जी अग्निपरीक्षा होती उत्कर्षच्या 2 षटकांची ती अग्निपरीक्षा आता पूर्ण झाली. बॅटची कडा घेतले पाठीमागे. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जर झाला असता तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं सतीश पाटीलला. दिगंबर चिले बॅकअप साठी आले जरूर, मात्र 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा आता अगदी विचार केला तर धावसंख्येचं टोटल 31 वरती जाऊन पोहोचतंय. 31 लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल फटका फसलाय. जी ताकद आहे त्या ताकदीला आता कुठेतरी आपण पाहिलं तर कमकुवत धुवा बनवला होता, मात्र झेल सुटलाय. जीवनदान अतुलला मिळालंय. 1 धाव धावफलकावरती ऍड होतीये. धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 32 ऑन दी बोर्ड. चुका होत आहेत या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षकांनी चुका केल्यात. अतुलला जवळपास गोलंदाजाने माघारी पाठवलं होतं, मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षकाची साथ असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. पाठीमागे चाललाय बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता दबाव आहे फलंदाजांवरती, कारण उत्कर्षची 2 षटकं आपण संयमाने खेळलेत. एका षटकामध्ये धावा जरूर आल्यात. व्हाईट बॉलचा इशारा. आता एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 33 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 बॉल अजूनही मैदानाच्या आतपरी षटकातील शिल्लक आहे. हो, वेगात टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. जरी हा तीर छोटा असला तरी ह्या तीराने वार गंभीर केलेत प्रतिस्पर्धी संघावरती. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. बॅकफुटला गेले. पंच केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल पर्यंत पोहोचतोय. फंबल झाले. सिंगल धाव कंप्लीट होतीये. दुसरीचा कॉल. रनआउटची संधी आहे.
अपील पंचांकडे मात्र नॉट आउटचा इशारा. 2 धावा धावफलकावरती षटकाची समाप्ती. 4 षटक मैदानाच्या आतपर्यंत संपुष्टात आले. 35 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस 35 वरती धावफलक एकाकडेच्या मोबदल्यात. पस्तीस धावा धावफलकावरती आता 5व्या षटकामध्ये दिगंबर चिले यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. ऑन साइडला पायावरती होता शॉर्टआर्म पुलचा फटका. धावा मिळतात पूर्णपणे 6. षटकाराने सुरुवात. 5व्या षटकाला धावसंख्या 41 वरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. षटकार येतोय अतुलच्या बॅटमधून. त्याला एक जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा फायदा आता घ्यावा लागेल आणि तोच प्रयत्न अतुलचा देखील. 41 वरती धावफलक. स्ट्रायकर एन वरती पुन्हा एकदा अतुल. दिगंबर वाढवा बॅटने जागा बनवली आहे. ऑन साइडला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. सुयश पवारने हा झेल टिपलाय. परतीचा प्रवास. फलंदाज अतुलची विकेट. दुसरा धक्का अतुल बाद. चला दरम्यान नवीन बॅटर फायटर जेट ऑफ गाडेवाडी रमेश गाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. इनट नंबर 4. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती तर डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावेने धावसंख्या बदलली जाईल. 43 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्याच्या घडीला चालू आहे. 43 धावा. कटरचा वापर लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडस फलंदाजाला फॉलो केलं या बॉलने. पाठीमागे केला घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचते. 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल धाव कंप्लीट होते. पुन्हा एकदा डबलचा कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर पोहोचते थेट 46 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एन वरती रमेश गाडे वेगात टाकलाय. हा बॉल पुन्हा एकदा चाललाय पाठीमागे घोषांकित क्षेत्र. जिथे मिळते 1 धाव. 5 षटकांची सांगता. मैदानाच्या आतपर्यंत धावा बनवलाय 47. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आलेला आहे.
पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल सुटलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. संकेत होते तिथे, खूप चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाले जरूर, मात्र अखेर झेल धरणीला दान झाला. त्यावेळेस मात्र 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 49 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 49 ऑन दी बोर्ड. जयेश पाटील वरती विश्वास अखेरच्या षटकामध्ये दाखवलाय. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा स्कोर कटचा फटका. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव धावफलकावरती. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. दुसरीचा कॉल दिलाय, परतले दुसऱ्या धावेसाठी. डेंजर एंडला रमेश गाडे, प्रयत्न झालाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. सतीश पाटील यांचा स्ट्राईक रेट ही चिंतेची बाब राहिली आहे, कारण एक सामना जो आपण पाहिला त्या सामन्यामध्ये त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास 200 पेक्षा जास्त होता. मात्र या सामन्यामध्ये 133च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, कारण रबर बॉल क्रिकेट आहे. षटकारांची आतिषबाजी आता करावी लागेल. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केलेलं परिवर्तन आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चोडीची सांगता धावफलकावरती धावा 51. अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सतीश पाटील श्रावी 11 संघाच्या विरोधात 12 मध्ये 40. तो स्ट्राईक रेट 200 प्लस होता. मात्र त्यानंतर श्रद्धा स्पोर्ट्स 4 मध्ये 2, गौसिया स्पोर्ट्स 15 मध्ये 15 आणि आता 16 मध्ये 20. ही चिंतेची बाब राहिली आहे. फुलटॉस बॉल आहे, संधी दिली आणि त्या संधीचा फायदा घेतलाय. हातात कायदा घेऊन षटकार सतीश पाटीलच्या बॅटमधून. चला दरम्यान धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर आता 57 पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय सतीश पाटील. ओव्हर पेस बॉल स्लॉट मध्ये इन टू द आर्क अँड इट्स आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. धावफलकावरती धावा आता 63. जो स्ट्राईक रेट कमी पाहायला मिळत होता तो स्ट्राईक रेट आता वाढवलाय. 177.78 चा स्ट्राईक रेट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. याही बॉलवरती जर षटकार आला तर या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण 63 धावा नवसंदेश स्पोर्ट्स परेड संघाने या अगोदर यशस्वीरित्या चेस देखील केल्या होत्या. फुलटॉस बॉल, बैठक ऑन साइडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल आणि त्यामध्ये रनआउटची विकेट गमवावी लागते. माघारी परतवलंय शेवटच्या बॉलवरती. दरम्यान 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 65. जिंकण्यासाठी 36 चेंडू 66 ची आवश्यकता नवसंदेश स्पोर्ट्स परेड संघाला. जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
पारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आर्यन चला आपण याचा आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सलामीची जोडी दाखल झाली बॅटिंगसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दिगंबर चिले या अगोदरच्या सामन्यामध्ये षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू दाखल झाला आणि त्याच्या साथीने सुयश पवारला आपण पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवरती निलेश जाधव एनजे. यस दिगंबर चिले बॅटिंग स्टॅट पहिल्या सामन्यामध्ये 14 मध्ये 23, त्यानंतर गौसिया स्पोर्ट्स संघाच्या विरोधात 9 मध्ये 6 आणि श्रद्धा 11 9 मध्ये 34. त्या मॅच मध्ये अगदी विजय देखील मिळवून दिला होता. पहिला बॉल दरम्यान आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होतीये. या एका धावेने धावसंख्येला श्री गणेश झालाय. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेस मात्र एकच धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. या एका धावेने 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 2 आहेत. निलेश जाधव एनजे गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला स्थितीला आपण पाहतोय. बॅकफुटला गेले पंच केलाय. डीप पॉइंटला प्रोटेक्शन असणारा एक सिंगल धावफलकावरती दुसरीचा कॉल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या आता पोहोचते 4 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. संयम दाखवलाय. पहिल्या मॅच मध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आक्रमक खेळी होती, मात्र आता संयम दाखवलाय. संयमाचा बाण फुटलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सतीश पाटील झेलकाली. दिगंबर चिले माघारी परतावा 1 विकेट डाऊन. दिगंबर दिग्बाट. संदीप आलेत बॅटिंगसाठी. वेगात टाकलाय हा बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चढीची सांगता झाली. 4 वरती धाव फलकावरती. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती. बॅकफुटला गेले. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. 4 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अतुल यांच्या खांद्यावरती दिली जाते. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे केलाय. शॉर्ट बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते.
29 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 62 ची आवश्यकता आहे. चार धावा धाव फलकावरती. वाढवा बॅटने ऑन साइडला टर्न केले जाते. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. दुसरीचा कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस मात्र दिशा करा पाहायला मिळते. विजय जावेकर सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. 7 ऑन दी बोर्ड. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हो पायावरती स्लॉक स्वीपचा फटका स्क्वेअर लेगला बीट केलाय. धावा किती मिळत आहेत. अजूनही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला नाहीये. 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 9 वरती धावफलक जाऊन पोहोचते. व्हाईट बॉलचा इशारा. येस डबल डिजिट मध्ये धावफलक आता पाहायला मिळते. 10 धावा. चला दरम्यान श्रद्धा 11 संघाने नाणेफेक यानंतरच्या सामन्याचं जिंकलेला आहे. निर्णय लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. 11 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. छोटा तीर वार करे गंभीर. षटकार. सतरा वरती धावफलक पाहायला मिळते. वेगात टाकलाय. प्रचंड वेग या बॉल वरती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 17 वरती धावफलक मात्र स्थिरावलाय. अगदी विचार केला तर धावांचा ओघ वाढवावा लागेल. बॅटची कडा. विकेट किपर कडून चुकी झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल सुटलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 17 वरती धावफलक. उर्वरित 24 चेंडू 49 ची गरज. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 18 ऑन दी बोर्ड.
आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहिली तर 23 चेंडू आणि 48 धावांची असणार आहे. 23 मध्ये 48 बनवायचे. समीकरण थोडंसं कठीण झालंय. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. संस्कार कांबळेचा वेगवान चेंडू डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि ताकद राहिली आहे खऱ्या अर्थाने. SP स्पोर्ट्स संघाची गोलंदाजी ही त्याची ताकद राहिली. NJ सारखा गोलंदाज अतुल आहेत. संस्कार कांबळे सारखा वेगवान गोलंदाज त्या संघामध्ये आणि त्यामुळेच आतापर्यंत चांगला खेळ राहिला. बॅटिंग थोडीशी निराशाजनक मात्र गोलंदाजीमध्ये कमाल राहिले. यावेळेस देखील सरळ बॅटने ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला प्रोटेक्शन. सतीश पाटील बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल फलकावरती ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावा संख्या आता पहिली तर 19 या आकड्यावरती 20 या आकड्यावरती. धावा फलकावरती स्लॉट मध्ये सुयश पवारचा तडाखा. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स पहा. प्रयत्नांची पराकाष्ठा या बॉल वरती केली गेली आहे. जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. टाळ्यांचा गजर देखील झालाय आणि का नाही होणार. काय एफर्ट्स लगावलेत. प्रत्येक धावेसाठीचं महत्व पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पहा. फटका खेळला त्यानंतर स्क्वेअर लेगला गोपी होते. एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळालेत. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग या बॉल वरती धारण केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. येस 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 वरती धाव फलक जिंकण्यासाठी 18 मध्ये 38 ची गरज. धनराज बोबाटे षटक क्रमांक 4 मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. चला त्या अगोदर खेळपट्टी ओली केली जाते. एकोणतीस धावा फलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती सुयश पवारला आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर ऑन साइडला खेचून मारलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सुयश पवारचा वार. षटकार.
35 धावा फलकावरती सुयश पवारची ताकद मैदानाच्या आतपर्यंत ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस मात्र आपण पाहिलं तर लेंथ चांगली होती, थोडस पाठीमागे खेचलं, बॉलला उसळी दिली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. पस्तीस वरती धावफलक, आवश्यकता आता इथून पुढे 31 धावांची. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 15 मध्ये 31 ची गरज. बॅकफुटला गेले, अपरकट, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहेत, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय, मात्र किती धावा मिळत आहेत. दोन धावा फलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होत आहे. 2 धाव्याने धावा संख्या आपण पाहिली तर 37 वरती पोहोचतीये. 37. शॉर्टपुलचा फटका, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. संस्कार कांबळेने हा झेल टिपलाय. सुयश पवारची विकेट तुसेर तो मे 1.25 शेर असं म्हणत धनराज बोबाडेने माघारी पाठवलंय. सुयश बॅक टू दी पवेलियन. तेरा चेंडू 29 धावांची गरज आणि आता संघाला फलंदाजीची सर्वाधिक जास्त गरज असताना संघाच्या पाठीचा कणा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत उत्कर्ष कोठावळे दाखवत असताना पाहायला मिळतोय. संघाचा एक महत्वाचा खेळाडू उत्कर्ष कोठावळे बॅटिंगसाठी दाखल झालेत. एक बॉल या षटकातला शिल्लक आहे. 37 धावा फलकावरती, 37 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला उत्कर्षला पाहतोय. 37 बनवलायत. एक बॉल या षटकातील शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्टपुलचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, विकेट आली आहे. बॅक टू बॅकच्या विकेट. उत्कर्ष कोठावळेचा खेळ संपलाय. अडचणी वाढल्यात नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाच्या. विकेट नंबर 3, 37 वरती उत्कर्ष बाद. सूरज लाड आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाब्याने धावफलक पुढे सरसावलाय. 1/4 ओव्हरचा देखील इशारा आलाय. 39 वरती धावफलक. आता आपण पाहिलं तर 12 मध्ये 28 ची गरज आहे. 38 वरती धावफलक, 12 मध्ये 28 ची गरज आहे. बॅकफुटला गेले, बॅटची कडा, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. रनआउटची संधी आहे. धोक्याची घंटा, विकेट आली आहे. बोट आकाशाकडे गेलंय, म्हणजेच काय सूरज लाडला माघारी परतावं लागेल. डायमंड डकच्या स्वरूपात माघारी परतले सूरज बाद. हो, यावेळेस देखील बॅटची गडा घेतली आहे.
संदीपची देखील विकेट आली. पाचवा धक्का. संस्कार कांबळेचा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट. 38 वरती 5 फलंदाज बाद. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघ या मॅच मध्ये आता आघाडीवरती आहे. येणारे 8 बॉल 28 ची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवरती बॅटर करणला पाहतोय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. याही वेळेस एकदा बात येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा बनवल्यात. या मॅच मध्ये 5,66,000 चा करायचा होता. वेगात टाकलाय. आणखीन एक एक्सप्रेस डिलिव्हरी. 2 षटकांचा स्पेल संपलाय. या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा आणि 1 विकेट. संस्कार कांबळेच्या वेगाचं प्रत्युत्तर कोणत्याच फलंदाजाकडे नव्हतं. या युवा खेळाडूने प्रभावित केलं. शेवटच्या षटकामध्ये सामना 6 बॉल 27 ची आवश्यकता आहे. गोपी आलेत गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 27 ची गरज आहे. मॅच मध्ये आता आघाडीवरती एसपी कन्स्ट्रक्शन. पहिला बॉल सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने प्रोटेक्शन. एक सिंगल त्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 5 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 41 वरती धावफलक. एक मोठा फटका या मॅच मध्ये येणं गरजेचं होतं. मात्र इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 4 चेंडू 25 धावा. 1 लीगल डिलिव्हरी. पूर्णपणे या मॅच मध्ये आघाडीवरती एसपी स्पोर्ट्सचा संघ जाऊ शकतोय. नाही, थांबावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आणखी पुन्हा एकदा येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या पोहोचते 42 वरती. 4 मध्ये 24. 4 बॉल आणि 4 षटकारांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. 1 षटकार आला तर पुन्हा एकदा दबाव गोलंदाजावरती येऊ शकतोय. 4 मध्ये 24 ची गरज आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. हलक्या हाताने खेळलाय. एका धावेने धावफलक आता वधारते. 43 वरती धावसंख्या. येणारे 3 बॉल 23 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर औपचारिकता शिल्लक आहे. एसपी स्पोर्ट्स आंबाचा संघ आता पूर्णपणे आघाडीवरती आलाय आणि एसपी स्पोर्ट्स आंबाचा विजय निश्चित झाला की पॉइंट्स टेबल मध्ये देखील थोडीशी हालचाल पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट +1 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावत संख्या पुढे सरसावली जाईल. 45 वरती धावफलक. 3 मध्ये 21 बनवायचे. हाफ ट्रॅकर बॉलर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय.
आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळालाय, पाठीमागे मार्गस्थ होतोय, एक धाव मिळते. या 2 धाब्याने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. शेवटचा एक बॉल आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 18 वरती 18 धाबांची अजूनही गरज आहे. स्टेप आउट केलाय, फटका फसलाय. विजयावरती मोहर उमटवली जाते. SP कन्स्ट्रक्शन आंबा संघ या मॅच मध्ये विजय मिळवलाय आणि आता शेवटचा सामना डिसाइडर असणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ दाखल होणार या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. म्हणजेच काय तर या 2 संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. लीग स्टेज मधली शेवटची लढत. हालचाल झाली पॉइंट टेबल मध्ये. SP कन्स्ट्रक्शन आंबा संघाने हा सामना जसा जिंकलाय, आता श्रद्धा 11 आणि श्राव्य 11 संघामध्ये जो संघ जिंकेल ते दाखल होईल सेमीफायनल मध्ये.